नमस्कार मित्रांनो, एखादी स्त्री जी वारंवार तुम्हाला आठवण येत असेल, तिचा विचार तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही ऐका. खरं प्रेम तेच असतं ज्याच्यामध्ये दूर राहून पण हृदयात त्याच व्यक्तीचे विचार येत असतात. ज्या मनात प्रेमामध्ये प्रमाण द्यावं लागतं ते प्रेम नाही. प्रेमाला प्रमाणाची गरज नसते, तर समजून घेण्याची गरज असते. मित्रांनो, कोणाला जबरदस्ती करू नका की ते तुमची आठवण काढावी. काही दिवस गप्प राहून बघा, त्यांच्या जीवनात तुमची किती व्हॅल्यू आहे. मनापासून गोष्ट दिली जाते, ती हाताने कधी दिली जात नाही. हे तितकंच खरं आहे. आणि जो शब्द गप्प बसून सांगितला जातो तो शब्दाने कधीच सांगितला जात नाही. जिथं तुम्हाला काही किंमत नाही तिथं चुकूनही तुमचं थांबणं चुकीचंच ठरतं आहे. मित्रांनो, मग ते कोणाचं घर असो किंवा एखाद्याचा महल असो, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला समजण्याचा प्रयत्न करा. पारखायला तर सगळी दुनिया आहे. कधीकधी त्यांच्यापासून पण लांब व्हावं लागतं, ज्यांच्यासोबत आपण पूर्ण आयुष्य सोबत घालवण्याचा विचार केलेला असतो. मित्रांनो, एखाद्या स्त्रीची आठवण तुम्हाला सारखी सारखी येऊ लागली तर मित्रांनो, तेव्हा समजून जा की ती स्त्री तुम्हाला आवडू लागली आहे, किंवा त्या स्त्रीचा असा काहीतरी व्यवहार जो तुम्हाला आवडू लागला आहे. तुम्ही तिचा चेहरा लक्षात ठेवला आहे किंवा तिच्या चेहऱ्यावरती तुम्ही फिदा झाला आहात. म्हणूनच त्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा विचार तुमच्या मनात सारखा सतत येऊ लागतो. जीवनात सगळं खोटं असू शकतं मित्रांनो, पण माणसाने एकांतात बसून आलेले अश्रू कधीच खोटे नसतात. कारण डोळ्यांनी खूप चेहरे पाहिलेत, पण पसंत तोच पडला जो कधी मिळालाच नाही. हे जग फक्त प्रेमाने बोलतं, पण चालतं ते फक्त स्वार्थासाठी. आयुष्यात कधी कोणासाठी रडू नका, कारण जो आपला असतो तो कधी रडू देत नाही आणि आनंद त्यांना नाही मिळत. मित्रांनो, त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगतात. आनंद त्यांनाच मिळतो जो दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःची इच्छा बदलतो. कोणाचंही बोलणं समजून घेण्याच्या भावनेनं समजून घेतलं पाहिजे, उत्तर देण्याच्या भावनेनं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि असेच आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.